नमस्कार, मी पुष्पावती मोरे ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस, 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की मी आहारासंदर्भात सिरीज घेऊन येणार, तर आज त्यातील पहिला व्हिडिओ आहे। मी आज फक्त 4 अन्न घटकांची तुम्हाला बेसिक माहिती देणार आहे। तर त्याच्यातील जे 4 अन्न घटक आहेत ज्यांचं म्हणजे आपल्या रोजच्या आहारामध्ये समावेश होतो किंवा म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे फायदे काय हे सांगणार। तर ते 4 अन्न घटक कोणते, तर ते बघा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, पाणी आणि फॅट हे आपले डेली आणि रोजच्या वापरातले अन्न घटक आहेत। तर बघा, आपल्याला प्रोटीन ची आपल्या शरीराला काय गरज असते, तर प्रोटीनमुळे काय होतं, तर बघा, प्रोटीन ही आपल्या शरीराची बांधणी करण्याचं काम, ज्याला आपण बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे आपल्या शरीराची बांधणी करण्याचं काम प्रोटीन करत असतात। त्याच पद्धतीने आपले स्नायू मजबूत करण्याचं काम देखील प्रोटीन करत असतात। आपल्या जखमा लवकर भरून आणण्याचं काम देखील प्रोटीन करत असतात। त्याच पद्धतीने केस, नखे यांची देखील त्वचा हे निरोगी राहावं याचं काम देखील प्रोटीन करत असतात। त्याच पद्धतीने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती, सगळ्यात महत्त्वाचं जे काम आहे प्रोटीनचं ते म्हणजे शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम प्रोटीन करत असतात। इतकं मजबूत, इतकं महत्त्वाचं हे प्रोटीन असतात। मग असे प्रोटीन कुठल्या अन्न पदार्थात नसतात, तर ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगते। डाळी, हरभरे, पनीर, मांस, मच्छी, त्याच पद्धतीने मूग म्हणजे सगळ्या प्रकारच्या डाळी हे आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचं असं अन्न घटक आहे। तर दुसरा आणि महत्त्वाचा अन्न घटक आहे तो म्हणजे कार्बोहायड्रेट्स। तर याचं आपल्या शरीरामध्ये रोजच्या डेली आहारामध्ये म्हणजे रोजच्या याच्यामध्ये काय महत्त्व आहे, तर बघा, कार्बोहायड्रेट्स ज्या पद्धतीने आपल्याला शरीराला प्रोटीनची जास्त प्रमाणामध्ये गरज आहे, तर त्या तुलनेने आपल्याला आपल्या शरीरामध्ये डेलीच्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सची कमी प्रमाणात गरज असते। का? कारण की त्याच्याने आपलं वजन जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतं, लठ्ठपणा येऊ शकतो, म्हणजे खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या होऊ शकतात। म्हणून कमी प्रमाणामध्ये गरज आहे, परंतु कमी प्रमाणामध्ये आपल्याला त्याची, तर याचे फायदे काय आहेत, तर आपल्याला थकवा कमी होतो, शरीराला ताकद मिळते आणि मेंदू चांगल्या प्रमाणात चालतो। तर असे याचे फायदे आहेत। आणि त्याच्यानंतर तिसरं आणि महत्त्वपूर्ण असा अन्न घटक आहे तो म्हणजे फॅट। तर आपल्याला फॅटच्या डेली आयुष्य म्हणजे डेली रोजच्या आहारामध्ये गरज का आहे, तर बघा, त्याचे फायदे काय आहेत, तर आपल्या शरीराला संतुलित ठेवतं, म्हणजे आपले हार्मोन्स बॅलन्स मध्ये ठेवतं, हा त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे। त्याच पद्धतीने आपले त्वचा आणि केस चांगल्या प्रमाणात राहतात। त्याच पद्धतीने आपल्याला AEK हे जे जीवनसत्व आहे तर ते शोषण करण्यासाठी देखील त्याची मदत होत असते। त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट हे खूप गरजेचे आहे आणि खूप महत्त्वाचे। त्याच्यामुळेच आपल्याला फॅट्स म्हणजेच आपल्याला बॅटरीचं काम हे आपल्या शरीरामध्ये ते, तर असं फॅट आपल्याला कुठून मिळतं, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दूध, तूप, लोणी, मांस, मच्छी अशा पदार्थांमधून आपल्याला फॅट्स हे मिळत असतात। आणि ती देखील जर आपण जास्त प्रमाणामध्ये सेवन केलं तर त्याचा देखील अतिरेक झाला तर आपल्या शरीराचं वजन वाढायला लागतं, लठ्ठपणा येतो। लठ्ठपणा आला म्हणजे आपल्याला माहिती आहे की हृदयरोग, त्याच पद्धतीने डायबिटीज, कोलेस्ट्रॉल हे वाढायला लागतं आणि वेगवेगळे आजार आपल्याला सुरू होतात। त्याच्यामुळे आपल्याला जरी आपल्या शरीराला गरज असलं तरी आपल्याला ह्या काही गोष्टी आहारामध्ये घेत असताना कमी प्रमाणामध्ये घ्यायचे आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं शेवटचं ते म्हणजे पाणी। तर सगळ्यात आणि शेवटचं जे महत्त्वाचं अन्न घटक आहे आणि जे रोजच्या वापराचं आपलं आहे ते म्हणजे पाणी। तर आपलं शरीर 70% जे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्याच्यामुळे पाणी हा आपल्या शरीरातील खूप महत्त्वाचा असा घटक आहे। तर तो जो घटक आहे तर आपल्या डेली याच्यामध्ये वापरामध्ये आपण कशा पद्धतीने पाण्याचं सेवन केलं गेलं पाहिजे, तर 2.5 ते 3 लिटर हे आपण महिलांनी सेवन करणं महत्त्वाचं आहे आणि 3 ते 3.5 लिटर पुरुषांनी सेवन करण्याचं महत्त्वाचं आहे। का? महिलांच्या आणि पुरुषांच्या पाणी पिण्याच्या याच्यामध्ये फरक का, तर कारण महिलांची जी अंतर्गत रचना आहे आणि पुरुषांची याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये तफावत असल्यामुळे आपल्याला आपल्या रोजच्या रोजच्या जे आपला वापर आहे पाण्याचा तो अशा पद्धतीने आपल्याला करण्याचं अनिवार्य आहे। अशा पद्धतीने आपण घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपले 4 अन्न घटक आहेत, जे आपण रोजच्या वापराचे आपले अन्न घटक आहेत, तर ते मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला। तर या पुढील व्हिडिओमध्ये देखील मी खूप साऱ्या आहाराचं कशा पद्धतीने घ्यावं वयोगटानुसार हे देखील लवकरच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणारी या नंतरची जी व्हिडिओ आहे ती तुम्हाला लगेच येईल. आणि आपल्या या व्हिडिओला देखील शेअर करा, त्याच पद्धतीने चॅनलवर कमेंट देखील करा आणि लाईक देखील करा, जेणेकरून मला पुढची व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळेल. आजच्या व्हिडिओपर्यंत एवढंच. धन्यवाद.